ज्या विद्यार्थ्यांनी TET 2024ची एक्झाम दिली असेल तर त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर यामध्ये आपण बघू शकतो की TETचा निकाल फेब्रुवारीत तर टेट जूनमध्ये। झेडपी शाळांवरील कंत्राटी शिक्षक भरती थांबली। नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा। नववर्षात होणार 10,000 शिक्षकांची भरती। तर TET जी एक्झाम होती ही पार पाडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीच्या अखेर अपेक्षित आहे। म्हणजे निकाल फेब्रुवारी महिन्यात लागू शकतो अशाबद्दलची अपडेट आलेली आहे। उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पेपर बारकाईने तपासले जात आहे। त्यामुळे निकालास आणखी 1.5 ते 2 महिने लागू शकतात। त्यानंतर TETत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून जुलैमध्ये टेट घेण्याची नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे। तर तुमची जून जुलैमध्ये जे TAIT टेट असते ते होणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये तुमचा निकाल लागू शकतो अशाबद्दलची अपडेट आलेली आहे। तर आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन वर्षात शिक्षक भरती होणार असून ज्या जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचे रोस्टर अचूक आहे, कोणाची हरकत नाही, तेथील 80% पदभरती होणार आहे। दुसरीकडे खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील झालेली नाही आहे। नवीन वर्षात शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीची खुशखबर येऊ शकते। तर जवळपास 10,000 शिक्षकांची भरती होऊ शकते असे शालेय शिक्षण विभागाकडून वरील सूत्रांनी सांगितले आहे। तर TETचा निकाल जो आहे हा फेब्रुवारीत तर टेट तुमची जून जुलैमध्ये होणार आहे, कारण TET पार पाडल्यानंतर निकाल फेब्रुवारीत लागण्याचे चान्सेस सांगितलेले आहे। तर शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे। सर्व ज्या विद्यार्थ्यांनी TET एक्झाम 2024 दिलेली आहे तर बघू शकता 10 पेक्षा कमी पटांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे। त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल। शालेय शिक्षण विभागाकडून त्या मार्गदर्शक सूचनाची प्रतीक्षा सर्व विद्यार्थ्यांना आहे। तर अशा प्रकारे शालेय शिक्षण विभागाकडून ही एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांनी TET एक्झाम दिलेली आहे त्यांची अजून फायनल आन्सर की आलेली नाही आहे आणि फायनल आन्सर की आल्यानंतर तुमचा रिझल्ट लागेल। तर तुमचा रिझल्ट फेब्रुवारी महिन्यात लागू शकतो अशाबद्दल सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर TET बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।